शेतकरी मित्रांनो, आज आपण हळद या पिकामध्ये आलेलो आहोत आणि हळद या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुरशीजन्य रोग, खोडकिडा यासाठी आपल्याला हुमणी अळीसाठी सर्व बुरशीसाठी आपल्याला इथं नियोजन करायचं आहे। तर त्यासाठी आपण इथं कीटकनाशक म्हणून आपण सायपरमेथ्रिन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथं मायक्रोन्यूटन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण कीटकनाशक, बुरशीनाशक, मायक्रोन्यूटन्स आणि स्टिकर हे सर्व आपण या पंपामध्ये टाकत आहोत। आणि हे सर्व टाकल्यानंतर थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर परत आपण तर हे सिलिकॉन सुद्धा 20 मिली आपण इथं टाकलेलं आहे। आणि हे सर्व टाकल्यानंतर आपण प्रोफेक्स सुपर इथं घेतलेलं आहे कीटकनाशक म्हणून। कारण आपल्याला कसं आहे माहिती आहे का, सध्या पानाला छिद्र पाडणारी जी अळी असते ते पण इथं आलेली आहे, त्यामुळं आपल्याला ते पण घ्यायचं आहे। हे सुद्धा 40 मिली घेतलेलं आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला परिपूर्ण पंप इथं भरायचा आहे। अशा प्रकारे परिपूर्ण पंप आपण भरणं चालू केलेलं आहे। आणि अर्धा पंप भरल्यानंतर सर्व औषधी टाकल्यानंतर आपण इथं पंप पूर्ण भरत आहोत। आणि पंपसुद्धा जास्त आपण भरायचा नाही। आणि सर्व पंप भरल्यानंतर स्टिकर जे असते ते स्टिकर आपल्याला सर्वात शेवटी टाकायचं असते। आणि स्टिकरचं प्रमाण इथं किती घेतलेलं आहे आपण? 10 मिली घेतलेलं आहे। तर हे सर्वात शेवटी टाकायचं म्हणजे ते पंप हल्ल्यानंतर आपोआप ते पूर्ण मिक्स होऊन जाते। तर अशा प्रकारे आणि थोडंसं त्यात पाणी टाकायचं म्हणजे आपला परिपूर्ण पंप मिक्स होऊन गेला असं आपण समजू आता। आणि त्याच्यानंतर पंप जास्त भरायचा सुद्धा नाही, कारण जास्त जर पंप भरला तर पाठीवर पूर्ण पाणी सांडते आणि त्यामुळं केसामार्फत आपल्या शरीरात जाऊन त्याच्यामुळे ॲलर्जीसुद्धा होऊ शकते। तर त्यासाठी आपण पंप जास्त भरायचा नसते। आणि हा पंप आपला इथं भरलेला आहे। आणि आता अशा प्रकारे पंप पाठीवर उचलून आपण हळदीच्या प्लॉटमध्ये, इकडे आपला हळदीचा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये आपल्याला फवारा द्यायचा आहे। तर इथं बघूया आपण कशा प्रकारे इथं फवारणी करावी लागते ती। आणि ही आहे हळद चंद्राई, आपण बघू शकता अशा प्रकारे। आणि जिथं आपली ओळखण आहे तिथून आपल्याला आपण तिथं ओळखण केली आहे, तर त्या ओळखणीपासून आपल्याला परिपूर्ण फवारायचं आहे। आणि हे 4.5 फुटाच्या बेडवर 2 लाईन आपण इथं बघत आहात, त्यामध्ये 16 mm ची आपली ड्रिपची नळी आहे। आणि हळद ही जी हळद जमीन आहे ती जमीन पण चांगली काळीशार आहे, वरचा भाग थोडासा हलका वाटतो। आणि क्वालिटी जर बघितली तर केळीच्या पानासारखी आपल्याला एकदम जबरदस्त काळी कुट्ट कळा आलेली आहे, पिवळेपणा पूर्ण गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं चांगली क्वालिटी दिसत आहे। आणि नवजल जे आहे 6 छिद्राचं आहे, बघा तुम्ही। आणि कशा प्रकारे फवारणी चालू आहे पानावर बघा, अशा प्रकारे फवारणी चालू आहे। यामुळं आता हळदीला बुरशीचा अटॅक येणार नाही, हळद पिवळी पडणार नाही कीटकनाशकामुळं। याच्या गाभ्यामध्ये जे इथं अळी जी जाते त्याला छिद्र पण पाडणार नाही त्याच्यामुळं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रोन्यूटन्स पण दिलेलं आहे, त्याच्यामुळे हिरवेपणा जास्त येईल, अजून गर्दपणा येईल, पान जाड होईल। त्याच्यामुळं छोटे छोटे कीटक आहेत ते आपल्याला रसशोषण करणार नाहीत आणि पानाची क्वालिटी चांगली राहील आणि पीक आपलं बलवान होऊन जाईल।